हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तर सुरू करूया आजचं आपलं इकॉनॉमिक्सचं लेक्चर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जो कौतुक केलं आहे त्याबद्दल खरंच आभारी. तुमचं कौतुक जास्त महत्त्वाचं आहे. आपण मागच्या काही लेक्चर्समध्ये अर्थव्यवस्थांचे प्रकार शिकलो, त्यानंतर अर्थव्यवस्थेचा इतिहास शिकलो. तो खूप प्रायमरी लेवलचा इतिहास आहे. प्रत्येक ज्यावेळेस आपलं टॉपिक सुरू होईल त्यावेळेस वेगळ्या लेवलला आपण त्या इतिहासाला घेऊन जाणार आहोत. पण आपण आता काय करूया की आपण हळूहळू एक एक कन्सेप्ट आतमध्ये एंट्री करून एक एक गोष्ट आपण शिकायला सुरू करूया. तर आजचा आपला फोकस असणार आहे GDP आणि GNP. आता जेव्हा आज GDP आणि GNP शिकवल, त्यानंतर उद्यापासून मग मी राष्ट्रीय उत्पन्न किंवा हे सगळे कन्सेप्ट काय ते शिकवायला सुरू करेल. चालेल, चला सुरू करूया. तर जेव्हा 1952ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचवार्षिक योजना आणण्याचं ठरवलं, तेव्हा पंचवार्षिक योजना आणण्याचा मेन उद्देश काय होता? रॅपिड सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. बघा, आता इथं पाहायला गेलं, जेव्हा हा शब्द आहे रॅपिड सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, जेव्हा हा शब्द तुम्ही नॉर्मली वापरता त्यावेळेस काय असतं, तुम्ही या शब्दाकडे खूप जास्त डिटेलमध्ये लक्ष देत नाही. तुम्हाला काय वाटतं की ठीक आहे, रॅपिड सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे काय, बरोबर आहे की नाही, आणि याचा तुम्ही अर्थ काढत नाही. पण इथं जर तुम्ही या वाक्याला खूप बारकाईनं पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की हा जो शब्द आहे रॅपिड सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, या शब्दामध्ये दोन वेगळे डायमेन्शन्स आहेत. पहिलं डायमेन्शन आहे ते आहे रॅपिड. तुमची आर्थिक विकास कसा असावा? रॅपिड असावा, स्पीडनं असावा. दुसरं काय आहे? दुसरं आहे सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. तुमचा विकास कसा असावा? तुमचा विकास सामाजिक आणि आर्थिक विकास असावा. आता तुम्हाला पटणारही नाही, पण ही फॅक्ट आहे की या ठिकाणी हा जो रॅपिड शब्द आणि हा जो सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, रॅपिड म्हणजे गतीनं, सोशिओ इकॉनॉमिक म्हणजे सामाजिक व आर्थिक, हा जो विकास आहे, हे दोन शब्द एकमेकांना कॉन्ट्रॅडिक्ट करतात. हे दोन शब्द एकमेकांच्या विरोधात जातात. कसं? तर सिम्पल कन्सेप्ट आहे. जेव्हा तुम्हाला रॅपिड विकास हवा असतो, म्हणजे तुम्हाला गतीनं विकास हवा असतो, आपण महाराष्ट्राचा एक्झाम्पल घेऊया. समजा तुम्हाला गतीनं विकास हवा असतो, तर त्यावेळेस काय कन्सेप्ट असतो? त्यावेळेस तुम्हाला कंपल्सरीली महाराष्ट्रातील फक्त मोठी शहरांचा विकास करायचा असतो. पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नगर, अमरावती, नागपूर, वर्धा या या शहरांचा विकास केला की तुमचा काय होतं? वस्तू आणि सेवांचा विकास खूप स्पीडनं वाढतो. आणि तुम्ही जर फक्त याच शहरांवर, म्हणजे राज्य सरकारनं जर समजा याच शहरांवर स्वतःचा सर्वच्या सर्व महसूल किंवा रेव्हेन्यू खर्च केला, तर ऑटोमॅटिकली असं होतं की या शहरांचा विकास होतो, वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढतं, आणि मग तुमचा GDP वाढतो, तुमचा ग्रोथ काय होतो? रॅपिड होतो. पण जर तुम्ही सगळ्याच्या सगळा रेव्हेन्यू फक्त या महत्त्वाच्या शहरांवर टाकला, तर मग जे छोटे शहरं आहेत, छोटे तालुके आहेत, जो मागास भाग आहे, या मागास भागाचा विकास असणार नाही, आणि तुमच्या रॅपिड डेव्हलपमेंटच्या नादात सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होणार नाही. सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे सामाजिक आणि आर्थिक विकास. म्हणजे काय? सर्व घटकांचा समान विकास होणार नाही. किंवा जर तुम्ही सामाजिक आणि आर्थिक विकासाकडे फोकस केलं, म्हणजे तुम्ही या सगळ्या भागांचा विकास करण्याचा प्रयत्न केला, कोणते? मागास मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भातील काही भाग असेल, पश्चिम महाराष्ट्रातील सुद्धा जो दुष्काळी भाग असेल, यांना सुद्धा विकास प्रक्रियेमध्ये सोबत घ्यायचं ठरवलं, तर ऑटोमॅटिकली काय होतं? मग तुमची ग्रोथ रॅपिड असणार नाही. आलं लक्षात? सो इथं लक्षात ठेवा, रॅपिड आणि सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हे दोन शब्द कसे कॉन्ट्रॅडिक्टरी आहेत. तर या दोन शब्दांमधलं कॉन्ट्रॅडिक्शन काढून जो विकास आहे हा रॅपिड सुद्धा असावा, आणि हा विकास रॅपिड असताना सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारा असावा, यासाठी 1952 पासून आपण पंचवार्षिक योजना सुरू केल्या होत्या. आलं लक्षात? महत्त्व. किंवा याला सिंपल एक्झाम्पल आपल्या वर्गातलं देता येईल. वर्गामध्ये शिक्षकाचं काय म्हणणं असतं की मी जे शिकवतोय हे वर्गातल्या एकदम कमीत कमी बुद्ध्यांक असणाऱ्या विद्यार्थ्याला, कमीत कमी इंटेलिजन्स कोशंट असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा कळावं. यामुळे शिक्षक काय करतात? खूप स्लो शिकवतात. पण जेव्हा शिक्षक स्लो शिकवतात त्यावेळी काय होतं की वर्गात पहिल्या बेंचवर बसणारी जी अत्यंत हुशार मुलं आहेत त्यांना वाटतं, अरे हे काय बोरिंग चाललंय, हा एक्झाम्पल का देत असेल सर, याचा उद्देश बघा. मी हे एक्झाम्पल सांगत असताना सुद्धा खूप लोकांना वाटत असेल की सर पटपट पुढं घ्या. आलं लक्षात? म्हणजे ज्या लोकांना स्पीडनं हवा आहे, स्पीडनं आपण गेलो की सगळ्यांचा विकास होणार नाही, आणि सगळ्यांचा विकास करायला गेलं तर स्पीडनं ग्रोथ होणार नाही. तर हे कॉन्ट्रॅडिक्शन हमेशा राहणार आहे. तर या कॉन्ट्रॅडिक्शनवर मात करण्यासाठी 1952ला आपण पंचवार्षिक योजना सुरू केल्या होत्या. लक्षात ठेवा, कोणत्याही देशाचं मुख्य उद्दिष्ट असतं आपला विकास कसा असावा? रॅपिडसुद्धा असावा, आणि तो सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजेच सर्वसमावेशकसुद्धा असावा, असं हे सगळ्यांचं म्हणणं असतं. मग या ठिकाणी आता आपण काय करूया? 3 महत्त्वाचे शब्द फक्त समजून घेऊया. डिटेलिंगमध्ये आपण जाणार नाहीत, फक्त आपण शब्द काय करतोय? समजून घेतोय. ते 3 शब्दांमधला पहिला शब्द आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, ज्याला आपण काय म्हणतो? आर्थिक विकास असं म्हणतो.
लक्षात ठेवा, मी इंग्लिश शब्द जरी वाचत असलो तरी मी मराठी शब्दांचा उच्चार सुद्धा करतोय, जेणेकरून तुम्हाला गोष्टी कळणं सोपं जाईल आणि जे खूप चांगलं मटेरियल आहे इंग्लिशमधलं हे सुद्धा तुम्हाला वाचता येईल आणि भविष्यात जेव्हा आपल्या क्लासच्या नोट्स आहेत त्यासुद्धा तुम्हाला चांगल्या कळतील. तर पहिला आपल्याला टार्गेट आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. दुसरा टॉपिक आपल्याला शिकायचा तो आहे इकॉनॉमिक ग्रोथ. पहा, याचा अर्थ होतो आर्थिक विकास आणि याचा अर्थ होतो आर्थिक वाढ. बरोबर आहे. आणि तिसरा आपल्याला शिकायचं आहे जे आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, ज्याला आपण काय म्हणतो, शाश्वत विकास. याला आपण म्हणतो शाश्वत विकास. ह्या आपण विस्तृतपणे नाही जाणार, फक्त काय ना आपण थोडक्यात त्याचा अंदाज घेणार आहेत. नंतर हळूहळू तुमच्या लक्षात येईल की सर हा मुद्दा रँडमली जरी शिकवत असले तरी हा मुद्दा कशाचा भाग आहे तुम्हाला लक्षात येईल. त्यावेळेस मी तुम्हाला ते क्लिअर करेल की आपण कशामध्ये काय शिकलेलो आहोत. पहा, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि इकॉनॉमिक ग्रोथ तसं पाहायला गेलं तर आपण आपल्या बोलीभाषेमध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि इकॉनॉमिक ग्रोथ या दोन्ही शब्दांना सेम पद्धतीने घेतो. बरोबर आहे. म्हणजे आपण बोलताना इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अशी झाली तशी झाली, इकॉनॉमिक ग्रोथ हा शब्द शक्यतो कोणी वापरत नाही बोलीभाषेमध्ये वापरताना. पण दोन शब्दांमध्ये फरक आहे. पहा, फरक काय आहे. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा जो शब्द आहे हा एक क्वालिटेटिव्ह कन्सेप्ट आहे. क्वालिटेटिव्ह, ज्याला आपण काय म्हणतो, गुणात्मक संकल्पना आहे. गुणात्मक म्हणजे नेमकं काय तर पहा, इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा फोकस हा उत्पादन व त्याचं वितरण या दोन्ही गोष्टीवर हा फोकस करतो. म्हणजे नेमकं काय करतं तर इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचं म्हणणं असतं की हो, भारताचा विकास व्हावा, महाराष्ट्राचा विकास व्हावा. आता भारताचा किंवा महाराष्ट्राचा जर विकास व्हायचा असेल तर यासाठी तुम्हाला वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढवावं लागेल, वस्तू आणि सेवांचा सेल वाढवावा लागेल, वस्तू आणि सेवांचं ट्रान्सपोर्टेशन वाढवावं लागेल, वस्तू आणि सेवांचं कन्झम्पशन वाढवावं लागेल. बरोबर आहे. तरच महाराष्ट्राचा विकास होईल. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला काय उत्पादनावर फोकस करावं लागेल. पण फक्त उत्पादनावर फोकस करून चालणार नाही, तर या उत्पादनामधनं जे पैशांची निर्मिती होईल, जे पैसे येतील, जे भांडवल येईल, या भांडवलाचं बेनिफिट महाराष्ट्रातील सगळ्या लोकांना किंवा भारतातील सगळ्या लोकांना, मग ते गरीब असो, पिछडे असो, अतिपिछडे असो, या सगळ्यांना याचं बेनिफिट मिळायला हवं. म्हणजे फक्त उत्पादन फोकस करून चालणार नाही, तर आपल्याला वितरणावर सुद्धा फोकस करावं लागणार आहे. म्हणजे जेव्हा फक्त उत्पादनावर फोकस केलं जात नाही तर उत्पादनासोबतच हे सगळे बेनिफिट्स सोसायटीतील सर्व घटकांपर्यंत योग्य पद्धतीनं पोचायला हवे व हे योग्य पद्धतीनं पोचण्यासाठी काळजी घ्यायला हवी. म्हणजे थोडक्यात लोकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारायला हवा. याला आपण इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असं म्हणतो. आर्थिक विकास. आर्थिक विकास क्वालिटेटिव्ह म्हणजे गुणात्मक संकल्पना आहे, ज्यामध्ये उत्पादन आणि वितरण या दोन्ही गोष्टींवर फोकस केला जातो. चालेल. दुसरा आहे आर्थिक वाढ. आर्थिक वाढ हा कसा कन्सेप्ट आहे, हा क्वांटिटेटिव्ह कन्सेप्ट आहे. क्वांटिटेटिव्ह. बरोबर आहे. म्हणजे यामध्ये फक्त क्वांटिटीवर फोकस केला जातो. याला आपण काय म्हणतो, याला आपण संख्यात्मक संकल्पना सुद्धा म्हणतो. संख्यात्मक म्हणजे काय, यामध्ये जो विकास झालाय हा विकास सगळ्यांपर्यंत पोचला नाही तरी सुद्धा चालेल. जे वस्तू आणि सेवांचं उत्पादन झालंय या उत्पादनाचं बेनिफिट सगळ्यांपर्यंत नाही पोचलं तरी चालतं. फक्त काही महत्त्वाची शहरं खूप श्रीमंत झाली पाहिजे किंवा भारताचा GDP खूप जास्त दिसला पाहिजे. याला आपण इकॉनॉमिक ग्रोथ किंवा आर्थिक वाढ असं म्हणतो. थोडक्यात आर्थिक वाढमध्ये दोन गोष्टींवर फोकस केला जातो. पहिला फोकस आहे उत्पादनावर केला जातो आणि दुसरा आहे नफा कसा कमविला जाईल याकडे मॅक्सिमम फोकस असतो आर्थिक वाढीमध्ये. आर्थिक वाढीचा मेन फोकस काय असतो, उत्पादन कसं वाढविलं जाईल आणि दुसरा फोकस असतो नफा कसा कमविला जाईल. पण या दोन्ही गोष्टी करत असताना फॉर एक्झाम्पल बघा, समजा तुम्हाला तुमची वाढ करायची तर यासाठी तुम्हाला रस्ता बांधावा लागणार आहे. पण हा रस्त्याचं कन्स्ट्रक्शन करत असताना तुम्ही झाडं तोडणार आहात, शेतामधनं जाणार आहात, त्या ठिकाणी जे वन्यजीव राहतात त्यांचं हॅबिटेट, त्यांचं घर तुम्ही डिस्ट्रॉय करणार आहात. म्हणजे तुमची जी काही इकॉनॉमिक ग्रोथ किंवा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे, आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास आहे, ही आर्थिक वाढ आणि विकास ही फुकट येणार नाहीये. ही आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास येत असताना त्याची पर्यावरणाला हानी पोचणार आहे. मग ही पर्यावरणाला हानी पोचू नाही यामुळं तुम्ही तुमची आर्थिक वाढ आणि विकास करताना जे काही संसाधनं तुमच्या हातामध्ये अवेलेबल आहेत या संसाधनांचा या पद्धतीनं वापर करावा. या संसाधनांचा या पद्धतीनं वापर करावा की जेणेकरून ही संसाधनं तुम्हाला वापरासाठी तर उपलब्ध असतीलच, पण सोबतच ही संसाधनं पुढच्या जनरेशनसाठी अवेलेबल असतील, त्यांच्यासाठी सुद्धा संपणार नाहीत. याला आपण म्हणतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा शाश्वत विकास. म्हणजे काय, संसाधन वापराची अशी पद्धत
रिसोर्स वापराची अशी पद्धत ज्यामुळं ही सर्व रिसोर्सेस तुम्हाला अवेलेबल असतीलच, पण सोबतच ही सर्व रिसोर्सेस फ्युचर जनरेशन्सला सुद्धा अवेलेबल असतील, फ्युचर जनरेशन सुद्धा याला वापरू शकतं. याला आपण काय म्हणतो, याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा शाश्वत विकास हा शब्द वापरतो. क्लिअर? 3 महत्त्वाच्या संकल्पना आपण एक फक्त इंट्रोडक्शन पाहितलं आहे, खूप डिटेलिंग पाहितलेलं नाही आहे. सगळं आहे. पहिला इकॉनॉमिक विकास म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, दुसरा आहे आर्थिक वाढ म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ, आणि तिसरा आहे शाश्वत विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट. क्लिअर? या 3 गोष्टी या साध्या सोप्या सरळ गोष्टी आहेत. चालेल? आता आपण काय करूया, यांना समजून घेऊया. पहा, सगळ्यात पहिला कन्सेप्ट आहे इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे काय, आर्थिक वाढ. हा काय आहे, हा एक क्वांटिटेटिव्ह कन्सेप्ट आहे. मग इकॉनॉमिक ग्रोथ आपण कशामध्ये मोजतो, म्हणजे आपली वाढ झाली आहे हे आपण कशामध्ये मोजतो, तर आपण शिकतो ते GDP मध्ये, GNP मध्ये, NDP, NNP, पर कॅपिटा इन्कम, पर्चेसिंग पॉवर पॅरिटी, हे सगळ्या गोष्टी काय दाखवतात, ग्रोथ दर्शवितात. हे सगळे कन्सेप्ट मी तुम्हाला शिकवणार आहे. पहा, आपल्या टॉपिकचा जो फोकस आहे राष्ट्रीय उत्पन्न, तर राष्ट्रीय उत्पन्नाकडे मी येणार आहे, पण ते येण्याच्या अगोदर आपण काय करूया, आपल्या अर्थव्यवस्थेला सुरू करूया. एकदा आपली अर्थव्यवस्था सुरू झाली की त्यानंतर तुम्हाला गोष्टी कळणं सोपं जाईल. तर पहा, इथं काय GDP, GNP, ND या सगळ्यांचे फुल फॉर्म शिकवणार आहे. GDP, GNP, NDP, NNP, पर कॅपिटा इन्कम, पर्चेसिंग पॉवर पॅरिटी, हे सगळं याचा अर्थ काय आहे, हे सगळं तुमच्या इकॉनॉमिक ग्रोथचा भाग आहे. हा क्वांटिटेटिव्ह कन्सेप्ट आहे, संख्यात्मक संकल्पना आहे. त्यानंतर पुढचा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे काय, आर्थिक विकास. लक्षात ठेवा, आर्थिक विकास हा क्वालिटेटिव्ह म्हणजे काय, गुणात्मक संकल्पना आहे. आर्थिक विकासामध्ये उत्पादन महत्त्वाचं आहे, पण जे काही उत्पादन झालंय हे झालेलं उत्पादन सर्वांपर्यंत योग्य पद्धतीनं पोचतं का, या झालेल्या उत्पादनाचा सर्वांना फायदा मिळतो का, हे पाहणं म्हणजे फक्त उत्पादन महत्त्वाचं नाही आहे, तर उत्पादनासोबत जे काही उत्पादन झालंय या उत्पादनाचं वितरण योग्य पद्धतीनं होतंय का हे पाहणं हा सगळ्यात महत्त्वाचा पर्पज या ठिकाणी असतो. मग आपण यात काय चेक करतो, यात आपण राहणीमानाचा दर्जा तपासतो. राहणीमानाचा दर्जा, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, म्हणजे थोडक्यात काय, या लोकांना शिक्षणात किती प्रमाणात मिळतं, कसं मिळतं, त्यानंतर आरोग्याच्या सुखसुविधा यांच्याकडे आहेत का, किंवा यांना आरोग्याच्या ज्या सुखसुविधा आहेत या अफोर्डेबल आहेत का, तिथं परचेस करू शकतात का, किंवा तिसरी महत्त्वाची गोष्ट यांची कमाई किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये जेव्हा तपासतो तेव्हा याला आपण म्हणतो राहणीमानाचा दर्जा. बरोबर? राहणीमानात विकास करणं. आपण हे कसं मोजतो, HDI म्हणजे काय, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. मी तुम्हाला सगळ्यात अगोदर सिलेबस शिकवताना इंडेक्सेसवर किती प्रश्न येतात याबद्दल विस्तृत सांगितलं होतं, त्यामुळे हे लक्षात ठेवा. एक आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, दुसरा आहे HPI म्हणजे ह्युमन पॉवर्टी इंडेक्स, त्यानंतर तिसरा आहे MPI, हे D चुकून आले, MPI म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, त्यानंतर GDI म्हणजे जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स, त्यानंतर GEM म्हणजे जेंडर एम्पॉवरमेंट मेजर्स, त्यानंतर आहे PQLI म्हणजे फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स. आलं लक्षात? तर हे सगळा याचा भाग आहे. हा कशाचा भाग आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा भाग आहे, ज्यामध्ये आपण ज्या सगळ्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज होत आहेत या झालेल्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजमुळे लोकांच्या राहणीमानामध्ये सुधारणा झालेली आहे का, आणि जर ही सुधारणा झाली असेल तरी सुधारणा किती प्रमाणात झालेली हे सगळं तपासणं हे आपल्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. राहील लक्षात? हा दुसरा भाग झाला आर्थिक विकासाचा. त्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकास. शाश्वत विकास मगाशी मी तुम्हाला सांगितलं, शाश्वत विकास म्हणजे काय, सध्या आपल्याकडे जी संसाधनं उपलब्ध आहेत, जे रिसोर्सेस उपलब्ध आहेत, शाश्वत विकास म्हणजे रिसोर्स वापराची किंवा संसाधन वापराची अशी पद्धत ज्यामुळं ही संसाधनं आजच्या पिढीला तर अवेलेबल असतीलच, पण सोबतच ही संसाधनं भविष्यातील पिढ्यांना सुद्धा अवेलेबल असतील, ते सुद्धा या संसाधनांचा वापर करू शकतील, याला आपण शाश्वत विकास असं म्हणतो. राहील लक्षात? सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट आहे. लक्षात ठेवा, आज सुद्धा अवेलेबल आहे आणि उद्या पण राहील, हा शाश्वत विकास आहे. इथं फक्त एक छोटंसं माहिती सांगतो. शाश्वत विकासाची व्याख्या, सस्टेनेबल डेव्हलपमेंटची व्याख्या सगळ्यात अगोदर ब्रुंटलँड आयोग, ब्रुंटलँड कमिशन यांनी दिली होती. लक्षात ठेवा, ब्रुंटलँड हे नॉर्वेचे पंतप्रधान होते. यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिषदेमध्ये सगळ्यात अगोदर ही कन्सेप्ट आली होती, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ब्रुंटलँड कमिशन यांनी सर्वात अगोदर ही संकल्पना, ही डेफिनेशन दिली होती, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सस्टेनेबल डेव्हलपमेंट मोजत असताना आपण सगळे पर्यावरणाची मानकं सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट मोजतो. त्यामुळे तो महत्त्वाचं आहे. हे मोजत असताना काही घटक लक्षात घेतले जातात, जसं की ग्रीन इंडेक्स, दुसरा आहे ग्रीन GDP, तिसरा आहे ग्रॉस नॅशनल हॅपीनेस.
ग्रीन इंडेक्स, ग्रीन GDP आणि तिसरं आहे ग्रॉस नॅशनल हॅपीनेस. क्लिअर. आपण पाहूया हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट काय. तर पहा इथं आपण काय केलं, 3 महत्त्वाच्या संकल्पना शिकलोय. सगळ्यात पहिला आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, दुसरा आहे इकॉनॉमिक ग्रोथ आणि तिसरा आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आता आपण काय करूया, एक एक संकल्पना आपण शिकून घेऊया जी महत्त्वाची आहे. चालेल. तर सगळ्यात अगोदर आपण काय करूया, GDP समजून घेऊया. GDP म्हणजे काय. चालेल. चला आपण काय करूया, आता GDP शिकून घेऊया. GDP बघा, GDP कशाचा भाग आहे. GDP हा इकॉनॉमिक ग्रोथचा भाग आहे. कशाचा भाग आहे, इकॉनॉमिक ग्रोथचा. सोपा कन्सेप्ट आहे. आणि एक लक्षात ठेवा, मी ज्या पद्धतीनं GDP शिकवतोय या पद्धतीनं जर तुम्हाला GDP कळला तर मला पर्सनली वाटतं की तुम्हाला खूप सहज GDP कळेल आणि खूप इंटरेस्टिंग आहे. पहा अगोदर आपण डेफिनेशन वाचूया, मग आपण डेफिनेशन गायब करणार आहेत, कारण मला माहिती आहे डेफिनेशन वाचले की ते कन्फ्युजिंग होऊन जातं. पहा GDPचा फुल फॉर्म अगोदर लक्षात ठेवा. GDPचा फुल फॉर्म काय आहे, हा आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, सकल घरेलू उत्पादन. काय म्हणतो आपण याला, आपण म्हणतो सकल घरेलू उत्पादन. चालेल. बघा GDP म्हणजे काय, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. एकदा कन्सेप्ट सुरुवातीला काही कळायला सुरू झाले की त्यानंतर ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी खूप सहज कळायला सुरू होतील. सुरुवातीला जसं आपण पॉलिटी स्लो घेतलं होतं त्याच पद्धतीने इकॉनॉमिक्स सुद्धा आपण स्लो घेणार आहोत, जेणेकरून गोष्टी तुम्हाला सुरुवातीला कळायला सुरू झाल्या की नंतर जो फॅक्च्युअल पोर्शन आहे तो GDP या सगळ्यांच्या बेसिसवर खूप सहज कळतो. GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट किंवा सकल घरेलू उत्पादन. याचा अर्थ काय होतो, एखाद्या देशाच्या भौगोलिक प्रक्षेत्रामध्ये, इथं भौगोलिक प्रक्षेत्र हे राजकीय सीमांपेक्षा मोठं असतं व यामध्ये डोमेस्टिक टेरिटरी, सैनिकी तळ, सार्वभौम जहाज आणि विमानं, दूतावास येतात. त्यामध्ये एका आर्थिक वर्षात पहा इथं काय लक्षात ठेवायचं आहे, एक तर आपली जिओग्राफिकल टेरिटरी, दुसरं काय एक आर्थिक वर्ष, हा दुसरा कॉम्पोनेंट. पहिला जिओग्राफिकल टेरिटरी, दुसरं एक आर्थिक वर्ष, तिसरं उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवा, तिसरा घटक काय, सर्व अंतिम वस्तू व सेवा, आणि चौथं काय, यांची पैशांच्या स्वरूपात केलेली किंमत. म्हणजे काय, चौथा घटक काय आहे, या सगळ्यांची पैशांच्या स्वरूपात केलेली किंमत म्हणजे GDP. आलं लक्षात. तर ही GDPची डेफिनेशन झाली. आता काय लक्षात ठेवायचं आहे, ही GDPची डेफिनेशन अंडरस्टँड करताना तुम्हाला लक्षात ठेवायचं की यामध्ये 4 महत्त्वाचे घटक आहेत. पहिला घटक आहे भौगोलिक प्रक्षेत्र, दुसरा घटक आहे आर्थिक वर्ष, एक आर्थिक वर्ष, तिसरा घटक आहे अंतिम वस्तू व सेवा, चौथा घटक आहे पैशांच्या स्वरूपात किंमत. या चारीचं टोटल म्हणजे काय, GDP. चालेल. आता ठीक आहे, हे सगळी डेफिनेशन विसरून जा. आता आपण स्टेप बाय स्टेप टप्प्याटप्प्यानं जाऊया. लक्षात ठेवा, एकदा का तुम्हाला GDPचा कन्सेप्ट कळला की त्यानंतर GNP कळणं सुद्धा आणखीन जास्त सोपं आहे. पहा, तुम्ही तुमच्या आजूबाजूला लक्ष घाला. तुमच्या लक्षात येईल की आपल्या आजूबाजूला जेवढ्या गोष्टी आहेत, जेवढ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टींना आपण वस्तू आणि सेवा यामध्ये वर्गीकरण करू शकतो. फॉर एक्झाम्पल माझ्या रूमचा जर विचार करायला गेला, सध्या ही जी क्लासरूम आहे, फॅन वस्तू, पेन वस्तू, हा बोर्ड वस्तू, हा बोर्ड ज्या व्यक्तीनं फिटिंग करून दिलाय सेवा, 2 कम्प्युटर्स वस्तू, कॅमेरा वस्तू, या कॅमेऱ्याच्या मागे असणारे कॅमेरामॅन ते जे चेक करतायत ही सेवा, एअर कंडिशन वस्तू, AC दुरुस्त करणारा व्यक्ती सेवा. आलं लक्षात. तर पहा, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, तुमच्या इकॉनॉमीच्या सगळ्या गोष्टींना, तुमच्या इकॉनॉमीतील 100% सर्व गोष्टींना आपण कशात कन्वर्ट करू शकतो, आपण त्यांना वस्तू आणि सेवा यामध्ये कन्वर्ट करू शकतो. राहील लक्षात पहिला बेसिक मुद्दा. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तुमच्या इकॉनॉमीतील सर्व गोष्टींना आपण वस्तू आणि सेवा यामध्ये सोप्या भाषेमध्ये कन्वर्ट करू शकतो. सगळ्यात पहिला बेसिक मुद्दा. चालेल. आता इथं महत्त्वाची गोष्ट, थोडक्यात GDP म्हणजे काय. बरोबर, मी अगोदर काय करतो, तुम्हाला थीम सांगतो, मग ही डेफिनेशन क्लिअर करतो. GDP म्हणजे काय, तर एखाद्या देशामध्ये एका आर्थिक वर्षात, आर्थिक वर्ष कोणतं असतं, 1 एप्रिल ते 31 मार्च, एखाद्या देशामध्ये एका आर्थिक वर्षात जेवढ्या वस्तू आणि सेवा बनलेल्या आहेत, या सर्व वस्तू आणि सेवांची जी टोटल असते, कशाच्या स्वरूपात, पैशांच्या स्वरूपात, याला आपण GDP असं म्हणतो. सध्या लॉकडाऊनमुळं मला सांगा, वस्तू आणि सेवा वाढल्यात का कमी झाल्यात? कमी झाल्यात.
बरोबर. वस्तू कशा कमी झाल्यात? कारण लोकांकडे पैसे नाही आहेत, लोक वस्तूंची डिमांड करत नाहीये, त्यामुळे वस्तू कमी झाल्यात. आणि वस्तू कमी झाल्यामुळे वस्तूंचं उत्पादन कमी झालंय. उत्पादन कमी झाल्यामुळं या वस्तूंचं उत्पादन करणारे जे सर्व लोक त्या वस्तूच्या उत्पादनामध्ये काम करतात, या सगळ्या लोकांची संख्या कमी झाली आहे. आणि या सगळ्या लोकांची संख्या कमी झाली, त्यांची पगार कमी झाली आहे. सो ऑटोमॅटिकली त्या सेवांमधून मिळणारे पैसे सुद्धा कमी झालेत. म्हणजे वस्तू आणि सेवांची क्वांटिटी कमी झाली, क्वांटिटी कमी झाली, त्यामुळे पैसा कमी झाला. पैसा कमी झाला यामुळे काय झालं? आपला GDP कमी आला. आलं लक्षात? तर एकदम सोप्या भाषेमध्ये, काहीच लक्षात न ठेवता, एखाद्या देशामध्ये एका आर्थिक वर्षात जेवढ्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन होतं, या सगळ्या वस्तू आणि सेवांचं जे टोटल आहे पैशांच्या स्वरूपात, त्याला आपण GDP असं म्हणतो. पण तरी आपण काय करूया, हा GDP आपण माझ्या भाषेमध्ये काउंट करण्याचा प्रयत्न करूया. चला, याला एक सिंपल एक्झाम्पल आहे. हा भारत आहे, बरोबर आहे. हे चित्र व्यवस्थित बघा. आता इथं मी काय काय घेतलंय, हा पूर्ण भारत आहे. या ठिकाणी अंदमान आणि निकोबार आपले आयलँड्स आहेत. या बाजूला लक्षद्वीपचे आयलँड्स आहेत. या ठिकाणी ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलिया वरती इंग्लंड लिहिलंय. या ठिकाणी अफगाणिस्तान लिहिलंय, बरोबर आहे. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला क्लिअर करतो. ऑस्ट्रेलियामधले आपला काय आहे? ऑस्ट्रेलियामध्ये समजा आपला दूतावास आहे. काय आहे? आपला दूतावास, बरोबर आहे. दूतावासाला आपण काय म्हणतो? समोरच्या पेजवर मी लिहितो अगोदर, सांगण्याच्या अगोदर. दूतावास, ज्याला आपण काय म्हणतो? एम्बेसी असं म्हणतो. दूतावास म्हणजे काय? एम्बेसी. बघा काय आहे, बेसिक गोष्ट काय आहे, प्रत्येक देशामध्ये बाहेरच्या देशांचे दूतावास असतात. म्हणजे थोडक्यात काय, बाहेरच्या देशांचे ऑफिस असतात, ज्यामधनं या देशाचे इतर देशांसोबत बायलॅटरल, द्विपक्षीय संबंध स्थापित झालेले असतात. मग अशा वेळेस काय असतं, समजा ही आपलं नवी दिल्ली आहे आणि नवी दिल्लीमध्ये हे अमेरिकेचा दूतावास आहे. तर इथं काय लक्षात ठेवायचं आहे, नवी दिल्ली आपली राजधानी आहे, हा आपला भूप्रदेश जरी असला तरी हे जे अमेरिकेचं दूतावास आहे, या अमेरिकेच्या दूतावासावर 100%, मी काय शब्द वापरतोय, 100% अमेरिकेचा हक्क असतो. हा जो अमेरिकेचा दूतावास आहे, हा अमेरिकेचा सार्वभौम प्रदेश असतो. सॉव्हरेन भाग असतो. हा काय असतो? अमेरिकेचा सार्वभौम प्रदेश असतो, सॉव्हरेन भाग असतो. म्हणजे या दूतावासामध्ये कोणत्याही भारतीय व्यक्तीला किंवा नागरिकाला जर प्रवेश करायचा असेल, दिल्लीमध्ये असूनही, तरीही अमेरिकन गव्हर्नमेंटची परवानगी लागते. अमेरिकन गव्हर्नमेंटच्या वतीनं त्या ठिकाणी त्यांचे कोण राजदूत असतात. मग या दूतावासामध्ये जी कोणती ऍक्टिव्हिटी होईल, जे काही पैशांचं उत्पादन होईल, जे काय होईल, हे सगळं कुणाच्या मालकीचं असतं? अमेरिकेच्या मालकीचं असतं. इव्हन आपल्या एखाद्या मंत्र्याला सुद्धा जर इथे एंट्री करायची असेल तर ती एंट्री करताना अमेरिकन सरकारची परवानगी घ्यावी लागते. जर आपण समजा इथं आतमध्ये घुसून अमेरिकन अधिकाऱ्यांना मारहाण केली तर अमेरिकाच्या तो सार्वभौमत्वावर असणारा घाला असतो, ते म्हणू शकतात की तुम्ही आमची सॉव्हरेनिटी व्हायोलेट केली आणि आम्हाला तुमच्यासोबत संबंध ठेवायचे आहे. हे दूतावासाच्या बाबतीत आलं लक्षात. म्हणजे त्या दूतावासामध्ये घडणाऱ्या ज्या सगळ्या घटना आहेत, या सर्वच्या सर्व घटना त्या देशाच्या मालकीच्या असतात, त्या देशाच्या सोयीनं घडणाऱ्या असतात. ही सगळ्यात पहिली बेसिक मुद्दा आहे. राहील लक्षात, पहिला महत्वाचा मुद्दा. चालेल, आता इथं दुसरा, आता आपण पाहूया इथं काय आहे. दूतावास. दुसरे या ठिकाणी आहे सैनिकी तळ. अफगाणिस्तान सैनिकी तळ आहे, ज्या सैनिकी तळामध्ये आपण काय करणार आहोत? अफगाणिस्तानच्या सैन्यांना प्रशिक्षण देणार आहोत. आता गोष्ट काय आहे, भारत हा आतंकवादापासून खूप दिवस झालं जुझतोय, भांडतोय. आपला जो सगळा नेबरहुड आहे, हा सगळा आतंकवादाने पोखरलेला, आणि या आतंकवादाने पोखरलेल्या नेबरहुडमध्ये आपण राहतो. आणि यामुळे काय होतं की आपल्याला आतंकवादापासून कसं फाईट करायचं, पोलिसांना काय प्रशिक्षण द्यायचं, सैन्याला काय प्रशिक्षण द्यायचं, हे सगळं आपल्याला माहिती आहे. तर अशा वेळेस अफगाणिस्तानमध्ये लोकशाही पद्धतीचं राज्य स्थापन झालंय, आणि त्या लोकशाही पद्धतीचं राज्य स्थापन झालेल्या अफगाणिस्ताननं भारताला समजा विनंती केली की तुम्ही काय करा, तुम्ही आमच्या पोलिसांना आतंकवादाविरुद्ध कसं लढायचं सिव्हिलियन एरियामध्ये याचं प्रशिक्षण द्या. आपण म्हणलो मान्य, आम्ही तुम्हाला प्रशिक्षण देतो, पण हे प्रशिक्षण देत असताना जेव्हा आमचे पोलिस किंवा आमच्या ट्रेनिंग देणाऱ्या एजन्सीज अफगाणिस्तानमध्ये येतील त्यावेळेस तुम्ही आम्हाला सेपरेट क्षेत्र द्या. सेपरेट क्षेत्र का द्या? कारण बघा ना, साधी गोष्ट आहे, समजा आपले 100 ऑफिसर्स अफगाणिस्तानमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी गेले आणि उद्या अफगाणिस्तानच्या पोलिसांच्या वेशामध्ये आतंकवादी आले, त्यांनी आपल्या 100 अधिकाऱ्यांना मारलं तर काय? बरोबर आहे की नाही? आणि असं होऊ शकतं ना. मला सांगा, पोशाख मिळवणं आणि फेक आयडेंटिटी कार्ड मिळवणं किती अवघड आहे. आणि त्याच्या पलीकडे समजा अफगाणिस्तानच्या पोलिसांमधलेच काही अधिकारी लाचखोर झाले तर आपल्या अधिकाऱ्यांचा जीव काही धोक्यात येऊ शकतो. तर अशा वेळेस काय असतं, अफगाणिस्तान सरकार मान्य करताना काय सांगतो, हा मला मान्य आहे, आम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देण्यासाठी काय करू, एक सैनिकी तळ सेपरेट देऊ. हा सैनिकी तळ काय असेल, तुमच्या स्वतःचा सार्वभौम प्रदेश असेल,
ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप असणार नाही, ज्यामध्ये तुमच्या अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कोणीही एंट्री करू शकणार नाही, हे आपण त्यांना सांगतो. ज्यामध्ये तुमच्या अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कोणीही एंट्री करू शकणार नाही, हे आपण त्यांना त्या ठिकाणी सांगतो. आलं लक्षात? आता हा दुसरा महत्त्वाचा बेसिक मुद्दा. चालेल, बघा इथं काय लक्षात ठेवायचं आहे, हा सैनिकी तळ सुद्धा सार्वभौम आहे. आता बघा, आता आपण सगळ्यांचं काय करूया, एकदा काउंट करूया. पहा, टाटानं काय केलं, समजा टाटानं या आर्थिक वर्षात समजा 2,000 रुपयांच्या कारचं उत्पादन केलं. मी थोडं हे असं लिहितो, 2,000 रुपयांच्या कारचं उत्पादन केलं. कुठं? ही भारताची भूमी आहे. मी जो चौकोन आखला हे काय आहे? भारताची भूमी आहे. टाटानं भारताच्या भूमीवर 2,000 रुपयांच्या कारचं उत्पादन केलं. एक आयडियल आकडा. सोबत जनरल मोटर्सनं काय केलं? 4,000 रुपयांच्या कारचं उत्पादन केलं. टाटा इंडियन कंपनी आहे, जनरल मोटर्स ही फॉरेन कंपनी आहे. पण या जनरल मोटर्सनं उत्पादन अमेरिकेत केलंय का भारतात केलंय? भारतात केलंय. हा चौकोन जो आखला हा काय? भारताची भूमी आहे. यावर केलेल्या कार्सच्या उत्पादनाबाबत मी बोलतोय. त्यानंतर समजा भारतामध्ये हॉलिवूडच्या मूव्हीज दाखवण्यात आल्या आणि त्या हॉलिवूडच्या मूव्हीजनी जवळपास समजा 3,000 रुपयांचं उत्पादन केलं. त्यानंतर यावर्षी IPL खेळायला डेव्हिड वॉर्नर आला. डेव्हिड वॉर्नर खूप छान खेळला, एवढा चांगला खेळला की त्याला ज्या टीमनं विकत घेतलं त्यांनी डेव्हिड वॉर्नरला काय केलं, समजा 5,000 रुपये दिले. किती दिले? 5,000 रुपये त्याला ॲज अ बक्षीस, त्याला त्याची कमाई दिली, फीस, बक्षीस नाही, त्याला फीस दिली. सोबतच KL राहुल सुद्धा खूप चांगलं क्रिकेट खेळला आणि त्याला आपण काय केलं, लेटेस्ट 4,000 रुपये फीस दिली. त्यानंतर यावर्षी ज्वारीचं उत्पादन 1,000 रुपयांचं झालं. बरोबर आहे. आता बघा, टाटा आणि जनरल मोटर्स यांच्या ज्या कार आहेत, कार मला सांगा, मी इथं कार काउंट करताना टायरची किंमत, बोनटची किंमत, कलरची किंमत, इंजिनची किंमत सगळं काउंट करतोय का फक्त अंतिम वस्तू बघतोय? अंतिम वस्तू. टाटा आणि जनरल मोटर्स यांनी उत्पादन केलेल्या कार काय आहेत? वस्तू आहेत. हॉलिवूडची मूव्ही, सेवा. डेव्हिड वॉर्नर क्रिकेट खेळतोय, सेवा. KL राहुल क्रिकेट खेळतोय, सेवा. ज्वारीचं उत्पादन काय? वस्तू. आलं. त्यानंतर आपण काय केलं, अंदमान आणि निकोबारची जी बेट आहेत, या अंदमान निकोबारच्या बेटावरती जगभरामधील जे एक्झॉटिक फ्रूट्स आहेत, जे फक्त त्या प्रकारच्या घन्या जंगलामध्ये सापडतात आणि जे औषधी वनस्पती आहेत किंवा ज्यांची खूप मेडिसिनल व्हॅल्यू आहे, या प्रकारच्या आपण फ्रूट्सचं, व्हेजिटेबल्सचं आणि फ्लावरचं आपण प्रदर्शन भरवलं. आणि प्रदर्शनासोबत काय टार्गेट होतं? यांची विक्री करायची. अंदमान निकोबारला आपण त्या वर्षभरात खूपदा ठेवलं आणि त्यामधनं आपल्याला लेटेस्ट 10,000 रुपयांची कमाई झाली. आता बघा, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, फ्लावर्स या तिन्ही गोष्टी विकणं. तिन्ही गोष्टी काय आहेत? फ्रूट्स, व्हेजिटेबल, फ्लावर काय आहेत? वस्तू आहेत. त्यानंतर आपण काय केलं, लक्षद्वीपला, जे आपल्या स्वतःच्या मालकीचा आयलँड आहे, बेट आहे, लक्षद्वीपला आपण एअरफोर्सचा शो अरेंज केला. बरोबर आहे. आणि हा एअरफोर्सचा शो अरेंज केल्यानंतर या एअरफोर्सच्या शोमध्ये आपण सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी दाखवल्या. बरोबर आहे. एअरफोर्सचा शो अरेंज केला आणि इथं सगळ्या गोष्टी दाखवल्याने हा एअरफोर्सचा शो बघण्यासाठी आपण जगभरामधल्या सर्व व्यक्तींना बोलवलं आणि त्याचं तिकीट आपण त्या ठिकाणी ठेवलं. तिकीट ते यामधनं समजा या एअरफोर्सच्या शोमधनं आपल्याला 5,000 रुपयांची कमाई झाली. एअरफोर्सचा शो दाखवणं, त्यासाठी तिकीट ठेवणं. शो काय आहे? सेवा आहे. त्यानंतर सैनिकांना प्रशिक्षण. अफगाणिस्तानच्या गव्हर्नमेंटनं भारतानं सैनिकाला प्रशिक्षण देण्याच्या बदल्यात भारताला 10,000 रुपये फीस देण्याचं कबूल केलं. आता आपण प्रशिक्षण देतोय, तर प्रशिक्षण देणं म्हणजे सुद्धा काय झालं? सेवा झाली. त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये समजा रिटायरमेंट नंतर सचिन पहिल्यांदा ऑस्ट्रेलियामध्ये गेला. मग ऑस्ट्रेलियन फॅन त्या ठिकाणी आले, म्हणले आम्हाला तुमच्यावर इंटरॅक्शन करायचंय आणि यासाठी आपण काय करूया? फंड रेज करूया. मग सचिननं काय केलं, जी भारताची ऑस्ट्रेलियामधली एम्बेसी आहे, मला सांगा, भारताची ऑस्ट्रेलियामधील जी एम्बेसी किंवा दूतावास आहे तो आपल्या स्वतःचा सार्वभौम भाग झाला की नाही? आपल्या स्वतःचा. बरोबर आहे की नाही? एम्बेसी आपला झाला, बाहेरचा भाग कुणा झाला? ऑस्ट्रेलियाचा झाला. पण एम्बेसी कुणाचा प्रदेश झाला? आपला स्वतःचा प्रदेश झाला. करेक्ट आहे. तर सचिननं एम्बेसीमध्ये भाषण केलं आणि सचिननं भाषण केल्यानंतर हे भाषण ऐकण्यासाठी 1000 लोक आले आणि आपण त्या ठिकाणी फीस ठेवली होती भाषण ऐकण्यासाठी. तर यामधनं आपली कमाई झाली लेटेस्ट 2,000 रुपये. महात्मा गांधीच्या जयंतीला समजा 150 वर्ष पूर्ण झाले. याच्या बदल्यात इंग्लंडमध्ये जी भारताचा दूतावास आहे, इंग्लंडमध्ये जो भारताचा दूतावास आहे, बरोबर आहे, त्या दूतावासामध्ये महात्मा गांधीवर पिक्चर ठेवला होता, जो ऑस्कर विनिंग पिक्चर आहे, तो मूवी ठेवला होता एक जस्ट मेमोरेबल म्हणून. आणि त्यामधनं काय झालं की आपल्याला लेटेस्ट 10,000 रुपयांची त्या दूतावासामध्ये कमाई झाली. इथं पण दूतावासाबद्दल बोलतोय. पहा, आता मला सांगा, या ठिकाणी मी ज्या ऍक्टिव्हिटीज दाखवल्यात यापैकी मला एखादी ऍक्टिव्हिटी दाखवा जी वस्तू नाही किंवा सेवा नाही.
दाखवा मला यामधली एखादी अशी ऍक्टिव्हिटी दाखवा जी वस्तू सुद्धा नाही किंवा सेवा नाही. असं होऊच शकत नाही. या सर्वच्या सर्व ऍक्टिव्हिटीज काय आहेत? या सर्वच्या सर्व ऍक्टिव्हिटीज वस्तू आणि सेवा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, या सगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या ठिकाणी होत आहेत ते भारतीय प्रदेशाचा भाग आहे की नाही? पहा, भारत आपला प्रदेश आहे, अंदमान निकोबार लक्षद्वीप आपला प्रदेश आहे. सैनिकी तळ जरी अफगाणिस्तानमध्ये असला तरी आपण त्याला, अफगाणिस्ताननं काय केलंय, तो पूर्णच्या पूर्ण प्रदेश आपल्या हातामध्ये दिलाय, जेणेकरून आपण आपल्या सैनिकांच्या, आपल्या अधिकाऱ्यांचं संरक्षण करू शकू. सो सैनिकी तळ काय झाला? सैनिकी तळ हा भारताचा सार्वभौम प्रदेश झाला. तिसरं, ऑस्ट्रेलियाच्या एम्बेसीमध्ये आपण काय केलंय? ऑस्ट्रेलियाच्या एम्बेसीमध्ये आपण भाषण ठेवलं. तर एम्बेसी, भारताची एम्बेसी ऑस्ट्रेलियाच्या राजधानीमध्ये आहे, तो सुद्धा काय झाला? तो आपल्या स्वतःचा सॉव्हरेन प्रदेश झाला. त्यानंतर चौथं, इंग्लंडमधला सुद्धा जी आपली एम्बेसी आहे ती सुद्धा काय झाली? ते आपला स्वतःचा भूप्रदेश झाला. आलं लक्षात? आता या सगळ्या अंतिम वस्तू आणि सेवा कुठं उत्पादन झाल्यात? आपल्या जिओग्राफिकल टेरिटरी, जो आपला सॉव्हरेन पार्ट आहे त्या ठिकाणी उत्पादित झाल्यात. मग यांचं टोटल आता किती टोटल होतं बघा? 2000 प्लस 4000 6000, 6 आणि 3 9, 9 आणि 5 14, 14 आणि 4 18, 18 आणि 1 19, 19 आणि 10 29, 29 आणि 5 34, 34 आणि 10 44, 44 प्लस 2 46, 46 आणि 10 56. आलं लक्षात? तर इथं लक्षात ठेवा, 56,000 रुपये हा काय झाला? हा भारताचा जीडीपी झाला. आलं लक्षात? हे एवढं इंटरेस्टिंग आहे. 56,000 रुपये हा काय झाला? हा भारताचा जीडीपी झाला. आलं लक्षात? आता आपण डेफिनेशन पाहूया. एकदा हे व्यवस्थित बघून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. पहा, आता मी डेफिनेशन सांगताना परत हे तुम्हाला लक्षात येईल. पहा काय डेफिनेशन आहे. एखाद्या देशाच्या भौगोलिक प्रक्षेत्रामध्ये, हा शब्द आहे बरोबर आहे, भौगोलिक प्रक्षेत्रामध्ये. आता इथं भौगोलिक प्रक्षेत्र हा जो शब्द आहे हा राजकीय सीमांपेक्षा मोठं असतं. इथे भौगोलिक प्रक्षेत्र हे राजकीय सीमांपेक्षा मोठं असतं. मला सांगा, या ठिकाणी आपली राजकीय सीमा कुठपर्यंत आहे? हा एवढा भाग प्लस लक्षद्वीप प्लस अंदमान निकोबार एवढीच आपली राजकीय सीमा आहे. अफगाणिस्तानमध्ये आपली राजकीय सीमा आहे का? नाही. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड इथं आपली राजकीय सीमा आहे का? नाही. म्हणजे आपण या ठिकाणी वस्तू आणि सेवा काउंट करताना फक्त राजकीय सीमा पाहितली का राजकीय सीमेच्या पलीकडे गेलो? आपण राजकीय सीमेच्या पलीकडे गेलो. तर या ठिकाणी काय आहे? इथं लक्षात ठेवा, या ठिकाणी भौगोलिक प्रक्षेत्र हे राजकीय सीमांपेक्षा मोठं असतं. यामध्ये काय काय येतं? यामध्ये डोमेस्टिक टेरिटरी. डोमेस्टिक टेरिटरी म्हणजे काय? तुम्ही चौकोनी काढलेला पूर्ण भारत, या ठिकाणचा अंदमान निकोबार, या ठिकाणचा लक्षद्वीप, ही डोमेस्टिक टेरिटरी प्लस सैनिकी तळ, कुठलचा? अफगाणिस्तानमधला सैनिकी तळ, प्लस सार्वभौम जहाज आणि विमानं. जे समजा भारताचं एखादं विमान इथून उडून इंग्लंडला गेलं आणि इंग्लंडमध्ये त्या ठिकाणी तिकीट फाडण्यात आलं, तर ते तिकीट जरी तिथं फाडलं गेलं असलं तरी तो कुणाचा भाग आहे? आपला भाग आहे. सार्वभौम जहाज विमानं दूतावास येतात, म्हणजे आपल्या देशाचा प्रदेश, सैनिकी तळ, सार्वभौम जहाज विमानं आणि दूतावास हे सगळे येतात. तर या सगळ्या प्रदेशावर, कुठून कोणपर्यंत प्रदेशावर? लक्षात घ्या, डोमेस्टिक टेरिटरीपासनं तर हा सगळा जो भूप्रदेश आहे, या भूप्रदेशावर एका आर्थिक वर्षात जेवढ्या उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू आणि सेवा आहेत, फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस, शेवटच्या, म्हणजे ज्यामध्ये आपण प्रत्येक गोष्ट डबल काउंट नाही करत, जेवढ्या अंतिम वस्तू आणि सेवा आहेत यांची पैशांच्या स्वरूपात आपण जी किंमत करतो याला आपण जीडीपी असं म्हणतो. सांगा, जीडीपी किती अवघड आहे? ॲब्सोल्युटली अवघड नाही. हे अवघड वाटतं पण अवघड नाहीये. मगाशी मी तुम्हाला थीम काय सांगितली होती? एखाद्या देशानं एका वर्षात जेवढ्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन केलंय, या उत्पादन केलेल्या सगळ्या वस्तू आणि सेवांची पैशांच्या स्वरूपात केलेली किंमत म्हणजे जीडीपी. हे आपण काय केली होती? डेफिनेशन बघितली होती. तर इथं काय आपण काय त्या फक्त ज्या देश म्हणतोय त्यामध्ये इकॉनॉमिक्सच्या डेफिनेशनमध्ये या सगळ्या गोष्टी येतात. कोणतं? डोमेस्टिक टेरिटरी सुद्धा येते, सैनिकी तळ, सार्वभौम जहाजे आणि विमाने आणि दूतावास, ह्या सगळा भाग त्यामध्ये येतो. याला आपण काय म्हणतो? जीडीपी. एका वर्षात उत्पादित केलेल्या सगळ्या अंतिम वस्तू व सेवांची पैशांच्या स्वरूपात केलेली किंमत म्हणजे काय? जीडीपी. मला सांगा, एक महत्त्वाचा प्रश्न, एक प्रश्न आहे तुम्हाला. जीडीपी काउंट करताना, जीडीपी मोजताना कुणी उत्पादन केले, तो व्यक्ती महत्वाचा आहे की ठिकाण महत्वाचं आहे? सांगा, विचार करा. तुम्हाला आत्ता शिकवलंय जीडीपी काउंट करताना त्या वस्तू आणि सेवा कुणी उत्पादन केले, तो व्यक्ती महत्वाचा आहे का कुठं उत्पादन झालंय हे महत्वाचं आहे?
महत्त्वाचा टॉपिक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, हे तुम्हाला कळायलाच हवं. सांगा परत एकदा, GDP काउंट करताना कोणत्या व्यक्तीनं उत्पादन केलंय हे महत्त्वाचं आहे का कोणत्या ठिकाणी उत्पादन झालं हे महत्त्वाचं आहे? करेक्ट उत्तर आहे GDP काउंट करताना लक्षात ठेवा, ठिकाण महत्त्वाचं आहे, कुणी उत्पादन केलं हे महत्त्वाचं नाही. आणि ठिकाण काय आहे? भारताची जॉग्राफिकल टेरिटरी. इथं वाक्य मी दिले, GDP मोजताना भारतीय नागरिक व परकीय नागरिक या दोघांची कमाई लक्षात घेतली जाते, पण ती कमाई कुठं असावी? ती कमाई किंवा ते उत्पादन भारतामध्ये असायला हवं. या डेफिनेशन मधल्या भारतामध्ये असलं तर आपण याला काय म्हणतो? GDP असं म्हणतो. आलं लक्षात? हा एवढा सोपा आणि इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. चालेल, हे लक्षात ठेवा. GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट एखाद्या देशाच्या भौगोलिक प्रक्षेत्रामध्ये डेफिनेशन लक्षात ठेवा आणि एक्झाम्पलसुद्धा लक्षात ठेवा. जर जमलंच तर काय करा, या एक्झाम्पलला थोडं 2 मिनटं पॉज करा. तुम्हाला लक्षात येईल हे मी काय दिलेलं आहे काय नाही, तुम्हाला हे कळणं सोपं आहे. चालेल, ठीक आहे. हा आपला GDPचा कन्सेप्ट झाला. राईट. GDP मोजताना काय महत्त्वाचं आहे? भारतीय नागरिक किंवा परकीय नागरिक महत्त्वाचं नाही आहे, आपल्या क्षेत्रावर उत्पादन व्हायला हवं. मग ते भारतीयांनी करो किंवा परकीय नागरिकांनी करो, फरक पडत नाही, हे महत्त्वाचं आहे. राहील लक्षात? तर हे तर आपलं GDP आणि ते 3 कन्सेप्ट आपण शिकले. इथून पुढे मी तुम्हाला सांगितलं की लेक्चरची साईज थोडी आपण छोटी करत आहोत, कारण खूप सगळ्या लोकांचे मेसेज आले की सर लेक्चर मोठं झाल्यामुळे शेवटचे 15-20 मिनटं लक्ष लागत नाही. आपण लेक्चरची फ्रिक्वेन्सी वाढवणार आहोत, पण लेक्चरची साईज थोडी छोटी करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ते खूप जास्त इंटरेस्ट आणि अटेन्शन देऊन पाहता येईल. चालेल, तर हा काय झाला? आपला GDPचा पार्ट झाला. थँक्यू व्हेरी मच. लवकरच भेटूया GNP आणि इतर कन्सेप्टवर. थँक्यू. हॅव अ गुड डे.